पण बदल जो असतो ना, तो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरू होऊ शकतो. एक छोटीशी नवीन सवय, एक नवीन विचार, एक छोटं उद्दिष्ट, या असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी. माझं काम असंच आहे, माझी हीच पद्धत आहे, माझं आयुष्य असंच चालणार, आता कशाला बदल करायचा, हे विचार आपल्याला एकाच जागी थांबवून ठेवतात. आपल्याला भीती वाटते की जर आपण काहीतरी नवीन केलं तर आयुष्याची, घराची बसलेली घडी बिघडेल. पण जर आपल्याला आयुष्य बदलायचं असेल तर आपल्याला चाकोरे मोडायला शिकावं लागेल. बदल करण्याची भीती म्हणजे स्वतःच्या विकासाची संधी आपण आपल्या हाताने घालवणं. म्हणूनच बदल अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरू करा. एक छोटीशी नवीन सवय लावा, एक नवीन पदार्थ बनवायला शिका. आजकाल इतके नवीन नवीन डिजिटल स्किल्स येत आहेत, त्यातलं एक एक करून शिकायला सुरुवात करा. कारण आता पुढे जाऊन नवीन जगामध्ये जगण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला खूप आवश्यक असणार आहेत. आणि अजून एक फायदा होतो, हे छोटे छोटे बदल असतात ना, हे तुमच्या मेंदूला सांगतात की तुम्ही नवीन गोष्टींसाठी तयार आहात. एका छोट्याशा कामासाठी एक छोटंसं उद्दिष्ट ठेवा आणि ते पूर्ण करा. त्याच्यामुळे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास खूप वाढेल. रोज एक नवीन भाषेतला शब्द शिकणं किंवा नवीन रेसिपी ट्राय करणं, स्वतःमध्ये केलेला अगदी छोट्यात छोटा बदल सुद्धा आपल्याला मोठा आत्मविश्वास देतो. 10वी सवय आहे स्वतःवर विश्वास न ठेवणं. कारण जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर बाकीचं कोण ठेवणार. आपल्याला वाटतं, मला जमेल का, माझ्या मताला काही किंमत आहे का, मला काही समजत नाही. हा आत्मविश्वासाचा अभाव आपल्याला इतरांवर अवलंबून राहायला शिकवतो. आपल्याला आपली ताकद आणि क्षमता विसरायला लावणारी ही सगळ्यात मोठी सवय आहे. तर ह्यासाठी दररोज एक छोटंसं प्रॉमिस स्वतःला द्या आणि ते पूर्ण करा. जसं घरातलं एक काम मी आज पूर्ण करणार असं ठरवा आणि ते पूर्ण करा. जेव्हा जेव्हा आपण एक छोटंसं उद्दिष्ट ठरवतो आणि ते पूर्ण करतो ना, तेव्हा आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. ते प्रत्येक पूर्ण झालेलं वचन तुमच्या आत्मविश्वासाचा पाया असेल. यालाच तुम्ही सुवर्णमयी आत्मवचन म्हणू शकता. आता सगळ्यात शेवटी आपली बोनस सवय जी 11वी आहे, ती म्हणजे इतर स्त्रियांच्या प्रगतीचा स्वीकार न करणं. ही सवय आपल्या समाजातल्या स्त्रियांच्या मनात अगदी खोलवर रुजलेली आहे. हा मुद्दा 2 प्रकारे समोर येतो, तुम्ही बघितलं असेल. पहिली बाजू म्हणजे जेव्हा तुमच्या शेजारीणबाईने नवीन गाडी घेतली किंवा मैत्रिणीच्या मुलीला चांगली नोकरी लागली, तेव्हा तुम्हाला आनंद होण्याऐवजी मनात असूयेची पाल चुकचुकते. तिलाच का मिळालं हा विचार येतो. जेव्हा आपण दुसऱ्या स्त्रीच्या प्रगतीला माझी हार असं मानतो ना, तेव्हा आपण दुःखी होतो. हा विचार चुकीचा नाहीये का? तिच्या आनंदामुळे तुमचा आनंद कमी होत नाही. आणि दुसरी बाजू म्हणजे घरातल्या मोठ्या स्त्रिया जेव्हा नव्या पिढीच्या सुनेला किंवा मुलीला नवीन पद्धतीने काम करताना बघतात, तेव्हा मनात कुठेतरी विरोध येतो. मी हे 60 वर्ष अशा पद्धतीने केलंय, तू सुद्धा असंच कर.